सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्यव्यापी धरणे आंदोलन। महाराष्ट्र शासनाने 10 वर्षात अनेक अन्यायकारक शासन निर्णय काढले आहेत। या अन्यायकारक शासन निर्णयामुळे राज्यातील अनुदानित शिक्षण व्यवस्था ही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। हे शासन निर्णय तत्काळ रद्द होणे गरजेचे आहे। त्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने राज्यभर शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे। शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष सन्माननीय शिक्षक आमदार जमो अभ्यंकर सर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखा अमरावतीच्या वतीने शिक्षणाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद अमरावती येथे भव्य धरणे आंदोलनाचं आयोजन शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश टाले, राजाभाऊ राजनकर यांच्या नेतृत्वामध्ये व मार्गदर्शक अनिल कोल्हे, विभागीय अध्यक्ष सुरेश चिमणकर, विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले। राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करावी, विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार 100% अनुदान मंजूर करण्यात यावं, माध्यमिक शाळा संहितेतील तरतुदीप्रमाणे विषयाला शिक्षक देणारे संच मान्यतेचे जुने निकष लागू करावे, कला क्रीडा कार्यानुभव शिक्षकांना पूर्वीप्रमाणे संच मान्यतेत स्वतंत्र अस्तित्व असावं, शिक्षक बांधव सतत 24 वर्ष सेवा करून कोणताच लाभ प्राप्त करत नाहीत आणि सेवानिवृत्त होत असतात। 24 वर्ष झालेल्या शिक्षकांना 20% पात्रता न देता सरसकट निवड श्रेणी वेतन श्रेणी लागू करावी इत्यादी मागण्या येत्या काळात पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यापेक्षा मोठे आंदोलन करण्याच्या मनस्थितीत असल्यामुळे या मागण्या लवकरात लवकर शासनाने पूर्ण कराव्या असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने दिला आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अनिल कोल्हे, सुरेश चिमणकर, महादेव राठोड, राजाभाऊ राजनकर, निलेश टोंपे, विनायक पवार, प्रदीप राऊत, निलेश शुक्ला आदी उपस्थित होते। आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखा अमरावतीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन राज्याध्यक्ष व शिक्षक आमदार अभ्यंकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलनात आम्ही उभारलेलं आहे। या शासनाला जाग आली पाहिजे की जे शिक्षक ज्ञानदानाचं काम करतात, भावी पिढी घडवतात, देश घडवतो, त्या शिक्षकावर असे अन्यायकारक शासन निर्णय या शासनाने 15 वर्षापासून काढलेले आहे आणि त्या 15 वर्षापासून शासनाने हे जे शासन निर्णय काढले याचा दुर्गपरिणाम असा झालेला आहे की आजची शिक्षण व्यवस्था ही पूर्ण कोळमडलेली आहे आणि शिक्षकसुद्धा रस्त्यावर आलेला आहे। आज शिक्षक रिटायरमेंट होत आहे पण त्याला अनुदान मिळत नाही, त्याला पगार मिळत नाही, त्याला पेन्शन मिळत नाही, त्याची कौटुंबिक परिस्थिती, त्याची आर्थिक परिस्थिती एकदम वाईट झालेली आहे आणि म्हणून या सर्व अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आज राज्यव्यापी आंदोलन करून इशारा देत आहे की लवकरात लवकर हे शासन निर्णय सर्व रद्द करा आणि 15 वर्षापूर्वी जशी शिक्षण व्यवस्था होती ती शिक्षण व्यवस्था पाहिजे आम्हाला। ही शिक्षण व्यवस्था तुम्ही लागू करा आणि सगळ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, शिक्षकांच्या सर्व मागण्या पूर्ण करा। जर हे झालं नाही तर यानंतर तीव्र आंदोलन शिक्षक सेना पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभारणार याची नोंद शासनाने घेण्याकरिता आम्ही हे आंदोलन इथे केलेलं आहे। मी सहाय्यक शिक्षिका आहे। माझं शासनाला फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्हाला जुनी पेन्शन योजना जे 15 वर्षा अगोदर जी पेन्शन योजना होती तीच हवी, त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करून किंवा नव्याने हे करून ती पेन्शन योजना नको आहे। जी जुनी पेन्शन योजना होती तीच आम्हाला हवी आहे। या बस एवढंच माझं म्हणणं आहे। मी सुरेश चिमणकर, शिक्षक सेना विभागीय अध्यक्ष अमरावती। आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षक सेनेचे राज्याचे अध्यक्ष माननीय जमो अभ्यंकर साहेब जे शिक्षक आमदार आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनामध्ये आमच्या शासनाकडे मागण्या आहेत। शासनानं अनेक शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवलेले आहेत। या 2-4 वर्षामध्ये रोजचा नवीन जी आर येत आहे, रोजचे 2-2, 4-4 नवीन जी आर येत आहे आणि शिक्षकांना शाळेत शिकवायचं कसं हा प्रश्न शिक्षकांवर पडलेला आहे। रोजचे नवीन उपक्रम, आता नुकत्याच शाळा सुरू झाल्या 1 जुलैला, जे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स करणं किंवा जाणाऱ्या विद्यार्थ्यांना TC देणं वगैरे हे मुद्दे असतात। पण नवीनच शिक्षण सप्ताह आणि नवीनच उपक्रम म्हणजे शिक्षकांना शिकवायचं कधी हा एक प्रश्न आहे। त्याचप्रमाणे शिक्षकांचे पेन्शन नाही आहे, पेन्शनचा मुद्दासुद्धा प्रलंबित ठेवलेला आहे। 10, 20, 30 हा जो टप्पा आहे म्हणजे
याचा चट्टोपाध्याय असावं, वरिष्ठ वेतन श्रेणी असावी. पण शिक्षकाचे सेवा 30 वर्ष होत आहे, पण शिक्षकांना कोणत्याच प्रकारे आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत कोणत्याच प्रकारचे प्रमोशन दिलं जात नाही किंवा त्यांना तो टप्पा लागू केला जात नाही. आणि त्याची एक अट ठेवली आहे की पात्र शिक्षकांपैकी 20% लोकांनाच फक्त त्याचा लाभ देण्यात येईल. तर आमचं असं म्हणणं आहे की त्या शिक्षकाची सरसकट ही टप्पा लागू करावा, सरसकट त्याचा लाभ देण्यात यावा, 20%ची रद्द करावी. अशा अनेक योजना ज्या शासनाने लागू केलेल्या आहेत त्या अन्यायकारक आहे. अन्यायकारक GR काढलेले आहेत, शासन निर्णय काढलेले आहेत. ते अन्यायकारक शासन निर्णय शासनाने त्वरित रद्द करावे. अन्यथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना याहीपेक्षा तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरेल आणि शिक्षकाचे शिकवण्याचे पवित्र कार्य करण्यापासून त्या शिक्षकाला शासनानं रस्त्यावर उतरवू नये ही आमची मागणी आहे. शासनानं या आपल्या शिक्षकांचं सगळ्या मागण्या त्वरित मान्य कराव्यासाठी हे आंदोलन आहे.